नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी डॉक्टर गणेश शिंदे स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे, कारण एम-पी-एस-सीच्या ग्रुप सीची पहिली जाहिरात ही आलेली आहे. या संदर्भामध्ये एम-पी-एस-सीने 2 दिवसापूर्वी म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वी नगरपाल म्हणजे शेरीफ या पदासंदर्भातलं जे कार्यालय आहे, या कार्यालयाच्या संदर्भात जी पदभरती होऊ घातली होती, याचा सिलेबस हा डिक्लेअर केला होता. हा सिलेबस डिक्लेअर केल्यानंतर एमपीएससीने 4 ते 5 दिवसामध्ये याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे एमपीएससीने बेलिफ आणि लिपिक भरती 2026 गट क ची ही पहिली जाहिरात म्हणून आपण त्याला बघू शकतो. पहिली जाहिरात ही गट क ची आहे. या संदर्भामध्ये या जाहिरातीमध्ये जागा, शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम हा सगळ्या बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय. ओके, यामध्ये काय काय असणार आहे, ही जाहिरात काय आहे, ही जाहिरात सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज दिनांक 15 तारीख आहे, 15 जून 2026 ला याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिफ आणि लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 यासाठी जागा या काढलेल्या आहेत. या जागा सुमारे 20 पदांची ही जाहिरात या ठिकाणी इथं प्रसिद्ध ही केली गेलेली आहे. म्हणजे 20 पदासाठी बिलीफ आणि लिपिक पदाची जाहिरात ही आहे, महत्वाची आहे. आणि महाराष्ट्र शासनाअंतर्गत हे पद आहे. ह्या पदाचं सगळ्यात महत्व काय, एकच परीक्षा ही घेतली जाणार आहे. एकाच परीक्षेमध्ये तुमचा रिझल्ट हा लावला जाणार आहे, तुम्हाला सरकारी नोकरी ही दिली जाणार आहे. त्यामुळे महत्वाचं आहे. या संदर्भात अर्ज सादर करण्याचा जो कालावधी दिलेला आहे, हा अर्ज सादर करण्याचा कालावधी 17 जून 2026 पासून ते 7 जुलै 2026 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, यामध्ये त्यांनी परीक्षेचा दिनांक सांगितला नाहीये. परीक्षा दिनांक, परीक्षा केंद्र स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलं जाणार आहे. या संदर्भात डेट ज्या आहे त्या नंतर सांगितल्या जाणार आहे. आणि यासाठी फॉर्म भरण्यासाठी 17 जून पासून फॉर्म भरायला चालू होणार आहे. म्हणजे बुधवारपासून फॉर्म भरायला सुरू होतील, तर 7 जुलैपर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे. या संदर्भामध्ये ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 7 जुलै आहे. त्यानंतर भारतीय स्टेट बँक चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी 9 जुलैपर्यंत तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकतात. चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 10 जुलै पर्यंत तुम्ही चलनाद्वारे पैसे हे भरू शकतात. त्यामुळे 10 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याच्या डेट्स या उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे, या डेट तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. यामध्ये त्यांनी 20 जागा ज्या आहेत, या 20 जागा संदर्भात माहिती दिली आहे. महिलांसाठी 6 जागा या ठेवल्या गेलेल्या आहेत. महिलांसाठी 6 जागा आहेत आणि जे कॅटेगरी वाईज यांची विभागणी ही केली गेलेली आहे. यामध्ये इतर मागासवर्गीय ईबीसी जे आहेत त्यांसाठी 5 जागा आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी 2 जागा, जमातीसाठी 1 जागा, विजा वज यांसाठी 1 जागा आहे. टोटल ज्या जागा आहेत त्या टोटल जागा 14 जागांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. 14 जागा ह्या पूर्णतः असणार आहेत. या 14 जागा भरायच्या आहेत, त्यासाठी ही परीक्षा ही घेतली जाणार आहे. म्हणजे 14 + 6 अशा 20 जागा आहेत. 20 जागांसाठी ही परीक्षा ही घेतली जाणार आहे. ओके, या संदर्भामध्ये नेक्स्ट महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं वेतन श्रेणी जी आहे, या पदासाठी तुम्ही जो फॉर्म भरताय, या पदासाठी वेतन श्रेणी सुद्धा त्यांनी निश्चित केलेली आहे. वेतन श्रेणी नुसार जर बघितलं तर हे बिलीफ आणि लिपिक हे पद S6 या अंतर्गत येणारे 19,900 ते 63,200 या अधिक नियमानुसार तुम्हाला वेतन हे दिलं जाणार. म्हणजे 20,000 रुपये जवळपास तुमचं वेतन बेसिक असणार आहे. आणि यामध्ये भत्ते बित्ते म्हणून 40च्या जवळपास याचं पहिलं वेतन तुम्हाला जाणार आहे. या संदर्भातली पात्रता सुद्धा स्पष्ट केलेली आहे. तो पात्रता भारतीय नागरिक असावा. सगळ्यात महत्त्वाचं वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 पर्यंतची वयोमर्यादा इथं सांगितली गेलेली आहे. 1 ऑक्टोबर पर्यंत जर तुमचं वय 38 वर्ष झालं असेल, तुम्ही ह्या परीक्षेला पात्र होऊ शकणार नाही आहात. 1 ऑक्टोबर नंतर पुढे जात असाल तर तुम्हाला ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे तुम्ही 2 ऑक्टोबरला 38 वर्ष कंप्लीट होत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. पण यापूर्वी सप्टेंबरमध्ये 30 सप्टेंबरला जर तुमचं
बर्थडे असेल, तुमचं 38 वर्ष कंप्लीट झाले असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहात. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2026 इथं ते काय डेडलाईन दिले, या तारखेपर्यंत तुमचं वय हे यामध्ये बसणं गरजेचं आहे. यामध्ये अमागास जे असतील म्हणजे किमान अमागास व मागासवर्गीय त्यांना 19 वर्षापासून फॉर्म भरायला इथं सुरुवात करता येणार आहे. यासोबत त्यांना 43 वर्ष जे असेल त्यांना ऍड असणार आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं काय 43 आणि सेवा कालावधी आणि 3 वर्ष असा सुद्धा यामध्ये असणारे माजी सैनिक, अल्पसेवा, राजा डिस्ट्रिक्ट अधिकारी आणि जे आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकार ऑलरेडी कार्यरत आहेत किंवा माजी सैनिक आहे यांना 43 प्लस 3 वर्ष असा 45-46 वर्षापर्यंत कालावधी हा दिला जाईल. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्षाचा कालावधी इथं असणार आहेत. या व्यतिरिक्त शैक्षणिक अर्हता जी आहे यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे किंवा समतुल्य घोषित केलेलं अन्य सरकारने घोषित केलेलं अन्य पदवी तुम्हाला इथं मान्य असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिली आहे अशा सगळ्या पदव्या इथं मान्य असणार आहे. कार्यशाळेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेला कोणी व्यक्ती असेल, पदवीधारक असेल तर त्याला सुद्धा यासाठी ग्राह्य मानलं जाणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी कंपल्सरी आहे. मुंबईत काम करताय, शरीफ कार्यालयात काम करताय, महत्वाचं पद आहे. या पदासाठी तुम्हाला म्हणजे नगरपाल आहे म्हणजे महापौरानंतर सगळ्यात महत्वाचं पद मानलं जातं नगरपालचं. त्यामुळे तो एक महत्वाचा, त्यामुळे मराठी भाषा इथं असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बेलीफ आणि लिपिकासाठी शैक्षणिक अर्थ इथं स्पष्ट सांगितले. मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट असावा आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट असावा. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. या संदर्भामध्ये अजून एक महत्वाचं आहे, जर तुमचं इंग्रजी खूप चांगलं आहे, इंग्रजीमध्ये तुमचं टायपिंगची स्पीड इथं मॅच करताय, मराठीमध्ये तुम्ही वीक असाल तर तुम्हाला 4 वर्षाची काय दिली जाते, मोफत सिलेक्शन झाल्यानंतर दिले जातं. 4 वर्षामध्ये तुम्हाला मराठी शिकून मराठी टायपिंगचा स्पीड तुमचा 30 प्रति शब्द हा असणं गरजेचं आहे. सोबतच जर तुमचं मराठी टायपिंग खूप चांगलं आहे, मराठीचा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करताय, पण इंग्रजी तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नाहीये, तर ह्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला सहकार्य केलं जाईल. या संदर्भामध्ये इंग्लिश शिकण्यासाठी तुम्हाला 4 वर्षाचा कालावधी दिला जाईल. यामध्ये तुमचं टायपिंग ची स्पीड इथं मॅच करायची. सगळ्यात महत्त्व म्हणजे दोन्ही भाषांना 4 एक तुम्हाला कोणतं टायपिंग येणं गरजेचं आहे, दुसऱ्यासाठी तुम्हाला 4 वर्षाचा कालावधी इथं दिला जाणार आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. या गोष्टी तुम्ही समजून घ्या. यानुसार तुमचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे अर्ज स्वीकारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा, अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत वा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. म्हणजे अर्ज भरत असताना म्हणजे 10 जुलैपर्यंत तुमची डिग्री पूर्ण असणं गरजेचं आहे. ओके, किंवा तुम्ही तुमचं डिग्री येऊन तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं गरजेचं आहे, हे इथं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. ओके. त्यानंतर परीक्षा योजना काय, परीक्षा कशी होणार आहे, एकच लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. 4 ऑप्शन, 1 प्रश्न 4 ऑप्शन असं स्वरूप असणार आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका ह्या 2 असणार आहे. पहिला पेपर जो असेल तो इंग्लिश आणि मराठीत असणार आहे, 50-50 मार्काचा. 12वी आणि पदवीच्या स्तरावरचं मराठी हे 12वी स्तरावरचं, तर इंग्रजी हे पदवी स्तरापर्यंत तुम्हाला विचारलं जाणार आहे 50-50 मार्कसाठी. त्यामध्ये 1 तासाचा वेळ तुम्हाला इथं दिला जाणार आहे आणि वस्तुनिष्ठ पर्याय बहुपर्याय प्रकार असणार आहे. यासोबत तुम्हाला पेपर 2 असणार आहे. सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणीचं असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे, 200 गुण असणार आहे. पदवी स्तराचं इथं लेवल असणार आहे आणि पेपर हा मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असणार आहे. 1 तासाचा त्यासाठी वेळ असणार आहे. म्हणजे टोटल 1 तास 2 पेपर होणार आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. ओके. एकाच परीक्षेतून तुम्हाला इथं निवड ही केली जाणार आहे. अभ्यासक्रम हा सविस्तर स्वरूपामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये इंग्लिश, मराठी, जीके आणि बुद्धिमत्ता चाचणी या 4 घटकांचा समावेश असणार आहे. याची डिटेलिंग तुम्हाला सिलेबसमध्ये डिटेल स्वरूपातला आपला व्हिडिओ झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मेन्शन हे केले गेलेलं आहे. या व्यतिरिक्त अंतिम निकाल तुमचा मेरिट लिस्ट जी आहे त्या मेरिट लिस्टनुसार तुमची निवड ही केली जाणार आहे. परीक्षेकरता अर्ज साध्य करण्याचे टप्पे ऑनलाईन पद्धतीने सगळे फॉर्म भरायचे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म हे भरायचे आहेत. ओके. कागदपत्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. कागदपत्र हे तुम्हाला
मुख्यतः कोणते लागणार आहेत ते तिथं सांगितलेले आहेत. तुम्हाला तुमच्या नावाचा पुरावा इथं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं नावाचा पुरावा आहे, वयाचा पुरावा आहे, वयाचा, नावाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता पुरावा लागणार आहे, टंकलेखनाचे प्रमाणपत्र लागणार आहे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमचं आर्थिक दुर्बळ असाल तर तुम्हाला त्यांचे पुरावे द्यावे लागणार आहे. नॉन क्रिमिनल लेअर लागणार आहे जर तुम्ही त्यासाठी असाल तर. आधार कार्ड किंवा तुमची ओळख जी असेल, दिव्यांग व्यक्ती असेल त्यासाठी त्याचे प्रमाणपत्र असणार आहे. माजी सैनिक असल्या माजी सैनिक असाल तर तुम्हाला त्याचा पुरावा लागणार आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे. खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे. त्यानंतर अराखीव महिला असेल, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, अनाथ यांच्या संदर्भात काही असल्या त्याचं अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे. SSC नावात बदल झाल्याचा पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. त्याचं मराठी भाषेत ज्ञान असल्यास पुरावा लागू असणार आहे. म्हणजे तुम्हाला 10वीचं मार्क मेमो हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा या ठिकाणी सादर हा करावा लागणार आहे. महत्त्वाच्या बाबी आहेत या तुम्हाला या परीक्षेसाठी आवश्यक असणार आहे. या संदर्भात प्रवेश प्रमाणपत्र तुम्हाला जवळपास परीक्षा डेट डिक्लेअर झाल्यानंतर 7 दिवसाच्या परीक्षेच्या 7 दिवसापूर्वी तुम्हाला याचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध हे होऊन जाणार आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला शिफारस जे आहेत, तुम्हाला कमीत कमी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत बघा, की प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना एकूण गुणाच्या खालीलप्रमाणे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार आहे. म्हणजे काय? तुम्हाला सर्वाधिक गुण मिळाले, तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येताय. मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्व काय? तुम्ही अमागासवर्ग असाल तर कमीत कमी 35% तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे. मागासवर्गीयासाठी 30% मार्क असणं गरजेचं आहे. दिव्यांगासाठी कमीत कमी 20% मार्क, अच्युत गुणवत्ताधारक पात्र खेळाडू 20% मार्क असणं, माजी सैनिकासाठी 20% मार्क आणि अनाथांसाठी 30% मार्क असणं गरजेचं आहे. तरच तुमचं मेरिट लिस्टमध्ये समावेश हा होईल. जर तुम्हाला तेवढे मार्क पडत नसतील आणि त्याखाली सगळ्यांचे मार्क असतील तर तुम्ही त्यासाठी पात्र असणार नाही आहात. ही महत्त्वपूर्ण बाब आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला कमीत कमी एवढे मार्क घ्यावे लागणार आहेत. कर्तव्य, जबाबदारी असतील, फॉर्म भरण्याच्या तारीख असेल, यासाठी शुल्क असेल, या सगळ्या बाबी तुम्हाला या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे वेळ न दवडता ग्रुप सी ची तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांनी या बॅचेसला जॉईन करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सोबतच करिअर ऑर्बिट अकॅडमी सुद्धा ग्रुप सी ची स्पेशल बॅच सुरू करते नगरपाल बिलीफ पदासंदर्भामध्ये. या बॅचला सुद्धा या संदर्भामध्ये तुम्हाला डिटेल करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्याची बॅच सुद्धा लॉन्च केली जाणार आहे. या संदर्भात आणखीन जेवढे माहिती असेल त्या सगळं तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या ॲपमध्ये असेल, या सगळ्या डिटेल उपलब्ध असणार आहे. आणि तुम्हाला आता ग्रुप बीचा पेपर संपलाय, येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रुप सीच्या सर्व जाहिराती या एकामागे यायला सुरुवात होणार आहे. आता पहिली नगरपालची आली, दुसरी तलाठी असेल, नगर परिषद असेल, झेडपीच्या पद भरती आहेत. अशा बऱ्याचशा पद भरतींच्या जाहिरात आता येणार आहेत. त्यामुळे तयार राहायचंय, फॉर्म भरायला सुरू करायचंय आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करायचंय. ठीक आहे, चालेल. थँक्यू.